चला आज बनवूया आपण शेवळाची भाजी. आणि ही भाजी पावसाळीच मिळते शेवळा. आणि हा पाला घेतलेला आहे शेवळाचा. आता आपण कशी साफ करायची ते बघूया. चला आता आपण साफ करून घेऊया. हे वरचं आपण काढून घ्यायचं आहे, हे पण काढायचं. आणि त्याच्यामधलं हे डेट आहे ते काढून टाकायचा. हे आतमध्ये हे पिवलं आहे पाटचं, ती पाटची बाजू ही काढून टाकायची. आणि हे सगळं आपलं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आता अशीच शेवळा सगळी आपण साफ करून घेऊया. आता आपण बघणार आहोत शेवळाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य. त्याच्यासाठी शेवळा घेतलेली आहे, शेवळाचा पाला घेतलेला आहे, 2 मके घेतलेले आहेत, ते साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला. शेंगदाणा घेतलेला आहे, लाल तिखट, गरम मसाला, हळद, जिरं. आणि ह्याच्यात वाटण केलेलं आहे. त्याच्यामध्ये ओलं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि लाल तिखट टाकलेलं आहे. चला आता आपण हे मके आणि शेवला कुकरला लावणार आहोत आणि शेंगदाणे पण. चला आता ते कुकरला लावूया. मके टाकलेले आहेत कुकरच्या कुकरमध्ये. 2 भांडी घेतली आहेत कुकरची. आणि हे शेवला आणि हे शेंगदाणे. चला तर आता 3 शिटीमध्ये आपण कुकर बंद करणार. चला तर आता कृतीला सुरुवात करूया. इथे तेल घेतलेले आहे कढईमध्ये. आणि हा जिरं टाकायचं आहे. जिरं टाकलेलं आहे, तेल मस्त करकरीत झालेलं आहे. आणि हा कांदा टाकलेला आहे, कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकलेला आहे. चला कांदा आपला परतलेला आहे. आता हा वाटण केलेला मसाला आपण टाकूया. तो पण मस्त परतवून झालेला आहे. आता लाल तिखट टाकूया, थोडीशी हळद टाकूया, गरम मसाला टाकूया. आता हा पाला टाकून देऊया आपण, शेवळाचा पाला. तो पण परतवून घ्यायचा आहे आपल्याला, मस्त असा परतवून घ्यायचा आहे. आता शिजवलेली शेवला टाकून देऊया. मस्त अशी शेवला टाकून देऊया. तर आपण एकजीव, मस्त शेवला आपली एकजीव झालेली आहे. शेवला मस्त एकजीव झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकूया उकरवले, ते पण एकजीव करून घेऊया. मस्त शेंगदाणे पण आपले एकजीव झालेले आहेत. आता आपण लागेल तेवढं पाणी टाकून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. मस्त जेवढं लागेल तेवढं टाकायचं आहे. आणि ही चिंच टाकायची आहे, कारण आपल्याला खवखव लागलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे चिंच टाकायची आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 10 मिनटं आपल्याला उकड करायची आहे त्याची. मस्त 10 मिनटं बॉईल करायला पाहिजे. चला आता शेवला आपली झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे मके टाकूया. आता 5 मिनिटासाठी आपण ठेवायचं आहे. चला आता शेवला आपली तयार आहे. आता आपली शेवलाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला ते नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. स्वस्त खा, मस्त राहा. शेवळाची भाजी.
आता आपण बघणार आहोत शेवलाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य. त्याच्यासाठी शेवला घेतलेली आहे, शेवळाचा पाला घेतलेला आहे, 2 मके घेतलेले आहेत, ते साफ करून घ्यायचे आहेत आपल्याला. शेंगदाणा घेतलेला आहे, लाल तिखट, गरम मसाला, हळद, जिरं आणि ह्याच्यात वाटण केलेलं आहे. त्याच्यामध्ये ओलं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि लाल तिखट टाकलेलं आहे. चला आज बनवूया आपण शेवळाची भाजी. आणि ही भाजी पावसाळीच मिळते शेवळा, आणि हा पाला घेतलेला आहे शेवळाचा. आता आपण कशी साफ करायची ते बघूया. चला आता आपण साफ करून घेऊया. हे वरचं आपण काढून घ्यायचं आहे, हे पण काढायचं, आणि त्याच्यामधलं हे डेट आहे ते काढून टाकायचा. हे आतमध्ये हे पिवलं आहे पाटचं, ती पाटची बाजू ही काढून टाकायची, आणि हे सगळं आपलं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आता अशीच शेवळा सगळी आपण साफ करून घेऊया. चला आता आपण हे मके आणि शेवला कुकरला लावणार आहोत, आणि शेंगदाणे पण. चला आता ते कुकरला लावूया. मके टाकलेले आहेत कुकरच्या कुकरमध्ये. 2 भांडी घेतली आहेत कुकरची, आणि हे शेवला आणि हे शेंगदाणे. चला तर आता 3 शिटीमध्ये आपण कुकर बंद करणार. चला तर आता कुलतीला सुरुवात करूया. इथे तेल घेतलेले आहे कढईमध्ये, आणि हा जिरं टाकायचं आहे. जिरं टाकलेलं आहे, तेल मस्त करकरीत झालेलं आहे, आणि हा कांदा टाकलेला आहे. कांदा टाकून घ्यायचा आहे, कांदा टाकलेला आहे. चला कांदा आपला परतलेला आहे. आता हा वाटण केलेला मसाला आपण टाकूया. तो पण मस्त परतवून झालेला आहे. आता लाल तिखट टाकूया, थोडीशी हळद टाकूया, गरम मसाला टाकूया. आता हा पाला टाकून देऊया आपण, शेवळाचा पाला. तो पण परतवून घ्यायचा आहे आपल्याला, मस्त असा परतवून घ्यायचा आहे. आता शिजवलेली शेवला टाकून देऊया. मस्त अशी शेवला टाकून देऊया. जर आपण एकजीव, मस्त शेवला आपली एकजीव झालेली आहे. शेवला मस्त एकजीव झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकूया उकरवले, ते पण एकजीव करून घेऊया. मस्त शेंगदाणे पण आपले एकजीव झालेले आहेत. आता आपण लागेल तेवढं पाणी टाकून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. मस्त जेवढं लागेल तेवढं टाकायचं आहे, आणि ही चिंच टाकायची आहे, कारण आपल्याला खवखव लागलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे चिंच टाकायची आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 10 मिनटं आपल्याला कुकर करायची आहे त्याची. मस्त 10 मिनटं बॉईल करायला पाहिजे. चला आता शेवला आपली झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे मके टाकूया. आता 5 मिनिटासाठी आपण ठेवायचं आहे. चला आता शेवला आपली तयार आहे. आता आपली शेवलाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. माझा व्हिडिओ आवडला ते नक्की लाईक करा,
शेअर करा, कमेंट करा. स्वस्त खा, मस्त राहा. शेवळाची भाजी.